हिंदवी स्वराज्य न्यूज, जनतेसाठी एक पाऊल पुढे। वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात अवैधरित्या विक्री करण्यासाठी गांजाची लागवड करणाऱ्या इसमावर ग्रामीण पोलिसांचा छापा। सुमारे 13 लाख रुपये किमतीचे 215 किलो गांजाची झाडे जप्त। नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी 27 नोव्हेंबर 2024 रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे। 27 नोव्हेंबर 2024 रोजी वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दूधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दूधखेड शिवारातील इसम नामे रवींद्र नामदेव गांगुर्डे वय वर्ष 40 राहणार तपनपाडा दूधखेड तालुका चांदवड यांच्या मालकीचे शेतगट नंबर 83 व 84 या ठिकाणी छापा मारला असता सदर छाप्यात 215 किलो वजनाची 65 गांजाची झाडे किंमत रुपये 12,93,060 रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आला आहे। यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्याच्या स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यास गुन्हा रजिस्टर नंबर 358/2024 कायदा कलम 20-22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे। वरील गुन्ह्यातील आरोपी नामे रवींद्र नामदेव गांगुर्डे याच्या विरुद्ध यापूर्वी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी हा गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करत आहे। वृत्तसंकलन विभाग, हिंदवी स्वराज्य न्यूज, चांदवड।